Welcome to the Prakashan Academy Maharashtra. My name is Sumita and today we are learning first standard 4th and our subject is English. See, now we will look at first at the topic number second or unit second. Okay. See, now this is a unit 2 and what is in it? See now, Garden of Words. ठीक आहे मुलांनो, आता इकडे लक्ष द्या. आपल्या टॉपिकचं नाव काय आहे? अ गार्डन वर्ड्स. ठीक आहे, गार्डन ऑफ वर्ड्स. आता इथे आपण पहिले काय घेणार आहोत बरं? काही शब्द घेणार आहोत. तर आता या शब्दांपैकी कोणते शब्द आपल्याला माहिती आहेत ते आपण आधी बघू आणि जी माहिती आहेत त्याला टिक करायचं आहे. ओके, किंवा ते माझ्या मागे तुम्ही म्हणायची आहेत. चला तर मग पहिला शब्द काय आहे? एम. AM एम. फिलिंग, लॉंग, रेड, ट्री. आता पहिली आपण ही लाईन घेतली आहे बरोबर. हे वर्ड्स सगळ्यांना दिसत आहेत का? हे वर्ड्स. फर्स्ट काय वर्ड आहे बरं? फर्स्ट वर्ड काय आहे? एम, फिलिंग, लॉंग, रेड, ट्री. आता याच्यामध्ये बघा, पहिला शब्द एम म्हणजे काय? तर मी. फिलिंग म्हणजे काय? भावना बरोबर. आणि लॉंग म्हणजे लांब. रेड म्हणजे लाल कलर. हा जो इथे मी दाखवला आहे हा जो आहे हा कोणता कलर आहे? रेड कलर आहे की नाही? ट्री म्हणजे झाड बरोबर. सगळ्यांना झाड माहिती आहे ना? बरोबर. चला नेक्स्ट काय? अनदर म्हणजे पुढचं किंवा दुसरं. फ्रेश म्हणजे ताजे. लवली म्हणजे प्रेमळ. रन म्हणजे पळणे. अंडर म्हणजे खाली. आर म्हणजे असणे. फुल भरलेलं. मँगो म्हणजे आंबा. सगळ्यांना आवडतो की नाही आंबा? तो आंब्याला इंग्लिश मध्ये मँगो असं म्हणतात. सी म्हणजे बघणे. अस म्हणजे आपण. एट म्हणजे खाणे. गोड म्हणजे छान बरोबर. नॅप म्हणजे काय बरं? दुपारची जी 10 ते 15 मिनिटाची झोप असते, ज्याला अगदी छोटीशी झोप असं आपण म्हणतो त्याला नॅप असं म्हणतात. ती 15 मिनिटच असते, 15 मिनिटाच्या पेक्षा जास्त नसते. ठीक आहे, दुपारची झोप असते बरोबर, त्याला काय म्हणतात? नॅप असं म्हणतात. स्लीपी म्हणजे झोपाळू. आपल्यापैकी कोणी झोपाळू नाहीये ना? छान, सगळे हुशार विद्यार्थी आहेत त्याच्यामुळे कोणी झोपाळू नाहीये. चला, बिहाइंड म्हणजे काय? मागे. हॅव म्हणजे असणे. वन्स म्हणजे एकदा. स्लेप्ट म्हणजे झोपणे. व्हेरी म्हणजे खूप. कॅरेट म्हणजे गाजर बरोबर. ही म्हणजे तो. पॅच म्हणजे, आता बघा पॅच हा शब्द आपण कसा बघणार आहोत आता. हे बघा, पॅच म्हणजे काय की आता समजा बघा हा पोर्शन आहे ठीक आहे आपला, किंवा हा पेपर आहे एवढा बरोबर. हा एक ब्लँक पेपर आहे बरोबर. आणि इथे सपोज एक स्टिकर आहे, असं बटरफ्लायचं स्टिकर आहे बरोबर. आपण काय म्हणणार? एवढ्या पॅच मध्ये स्टिकर बसलं पाहिजे. म्हणजे काय? एवढ्या पॅच मध्ये स्टिकर बसलं पाहिजे म्हणजे एवढ्याच पोर्शन मध्ये बटरफ्लाय आपल्याला चिटकवायचं आहे, त्याला काय म्हणतात? पॅच असं म्हणतात. आता नेक्स्ट आपण बघूया स्लो म्हणजे हळू. वॉक्ड म्हणजे चालणे. डिडंट म्हणजे नाही. लीफ पान. रॅडिश म्हणजे मुळा. सो म्हणजे असते. विन म्हणजे जिंकणे. ईट म्हणजे खाणे. लेट म्हणजे
उशीर, रॅन म्हणजे पळणे, स्टॉप म्हणजे थांबणे, वॉक म्हणजे चालणे, फास्ट जोरात, लिटिल छोटे, रिच्ड पोचणे, देन तेव्हा, यू म्हणजे तो किंवा तो, बरोबर. हे असे सगळे शब्द आपण बघितलेले आहे. आता गोष्ट सांगणार आहे मी. सगळ्यांना आवडते ना गोष्ट? चला तर मग आता लक्ष द्या. इकडे गोष्ट आहे एक ससा आणि कासव, बरोबर. हा कोण आहे? ससा. हा आहे कासव. आता ससा कासवाला काय म्हणतो? यू आर सो स्लो, आय एम सो फास्ट. काय म्हणतो? तू खूप स्लो आहेस आणि मी फास्ट आहे. आता ससा म्हणतो लेट्स अस रन अ रेस अप टू द मँगो ट्री. कासव म्हणतो चल मग शर्यत लावूया. कुठपर्यंत? आंब्याच्या झाडापर्यंत. आता ससा हसायला लागतो आणि म्हणतो द रेस बिगन. द हियर रॅन विथ द लॉंग लिप्स हॉप हॉप. म्हणजे काय? ससा मोठ्या मोठ्या उड्या मारत पळायला लागतो. द टर्टल वॉक्स स्लोली प्लुप प्लुप प्लुप. म्हणजे काय? हा जो कासव आहे हळूहळू हळू चालायला लागतो. मग दे हेअर कम ऍट द कॅरेट पॅच. म्हणजे काय? त्याला शेती दिसते. कसली? गाजरची. आता यम्मी व्हॉट अ लवली रेड रॅडिश. द टर्टल इज सो फार बिहाइंड. आय विल ईट अ फ्यू कॅरेट्स. ससा काय म्हणतो? मी इथे शेती बघितलीये. कशाची? गाजराची. आता मला गाजर एखादं मी खातो. मी थोडेसे गाजर खातो तोपर्यंत कासव काय आहे? मागे आहे, बरोबर. मी पटकन गाजर खातो तोपर्यंत. आणि मग तो काय करतो? बट ही एट अ लॉट्स ऑफ कॅरेट. मग तो खूप गाजर खातो. पुढे देन हिअर कम अ रॅडिश पॅच. म्हणजे काय? पुढे त्याला रॅडिशची शेती दिसते. रॅडिश म्हणजे मुळा, शेती दिसते. व्हॉट अ ज्युसी व्हाईट रॅडिशेस. आय विल ईट ओनली अ फ्यू. आता तो म्हणतो अरे काय छान गाजर इथे मुळे आहेत, मी थोडेसे खातो, बरोबर. आता पुढे जातो. देन अ हार्ट केम अनदर व्हेजिटेबल पॅच. काय होतं? थोडस पुढे गेलं त्याला भाज्यांची शेती दिसते. मग ते तो भाजी सुद्धा खातो. मग काय होतं? The head up and now full. He ran. तो हळूहळू हळू पळायला लागतो. आणि काय होतं? त्याला झोप येते. मग तो काय म्हणतो? मी एक छोटीशी झोप घेतो. मग he slept on it. He under the tree. मग तो काय करतो? झाडाखाली झोपतो. All this while the turtle didn't stop. He walked and walked on. तोपर्यंत कासवाला पण गाजराची शेती दिसते, मुळाची शेती दिसते, भाजीची पण शेती दिसते. पण तो थांबतो का खाण्यासाठी? नाही. तो कंटिन्यू चालत चालत चालतच राहतो. आणि मग शेवटी आंब्याच्या झाडाजवळ येऊन पोचतो. मग इकडे ससोबाला जाग येते. मग ससा पळत येतो आणि बघतो तर काय? ससा मागे राहिला आणि कासव जिंकला. अशा प्रकारे आपली गोष्ट होती. ठीक आहे. आता पुढचं बघूया. हे काय आहेत? हे शब्द आहेत, बरोबर. समथिंग वी ईट अ और ड्रिंक. आता काय आहे ते आपल्याला शब्द शोधायचे आहे. समथिंग वी ईट और ड्रिंक. वॉटरमेलनचा ज्यूस पण पिता येतो, वॉटरमेलन खाता पण येतं, म्हणून ते वॉटरमेलन शब्द दिलेला आहे. पुढचं ॲन ॲनिमल. वुल्फ. वुल्फ म्हणजे कोला. वॉच म्हणजे वस्तू. ऍक्शन. वाईप. वाईप म्हणजे पुसणे, बरोबर. आता इकडे बघा काय आहे? आय चाइल्ड 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 म्हणजे काय? हे छोट्या छोट्या मुलांमधलं कम्युनिकेशन आहे. आता इकडे बघा कम्युनिकेशनच्या याच्यामध्ये पहिला जो मुलगा आहे तो काय म्हणतो? आय वेंट टू द मार्केट. डू यू नो
what I brought. तो मुलगा म्हणतो मी मार्केटला गेलो होतो, तुला माहितीये का मी काय आणलं? तो म्हणतो what? Some red shiny apples. That's what I got. म्हणजे काय? मी लाल चमकदार अशी सफरचंद आणले आहे. ऍपल म्हणजे सफरचंद, बरोबर. I went to the market. दुसरा मुलगा काय म्हणतो? I went to the market. Do you know what I brought? Some ready shiny apples, a log of bread. म्हणजे काय? Big loaf of bread. म्हणजे काय? पावाची मोठी लादी मी आणलेली आहे. आता तिसरा मुलगा म्हणतो I went to the market. Do you know what I brought? Some ready shiny apple, a big loaf of bread, a pack of colorful pencils. That's I brought. काय सांगतो तो? मी कलरचे पेन्सिल सुद्धा आणलेली आहे. आता इकडे टीचर आणि मोनू. मोनू आता बोलत आहे, मॅथ्सची टीचर आहे, बरोबर. नाव look at the carefully and some pictures and numbers. I will read the word and stop at the picture and number. You have to say the word for them at the right time. Munnu, mother told her to go to the market. I need half kg of lemon, of pieces of some eggs. Take this and 100 rupee note. Be careful and come back. Munnu brought lemon and some egg. I did not get any. Munnu said, never mind, said her mother. Munnu's uncle gave her a biscuit packet, 12 biscuits. Okay. Their uncle and mother and his father ate the biscuits and enjoy the biscuits. ओके, पुढचं काय आहे? याच्यामध्ये स्पॉन्सर आहे. पोटॅटोज, टोमॅटोज, 3 जिंजर, चिलीज, बॅग, 100 रुपीज, पोटॅटोज, बिस्किट्स, हे असे वर्ड्स घेऊन लाईन तयार करायच्या आहे. पुढचं आहे कम्युनिकेशन. त्याच्यामध्ये कॉम्पिटन्स अँड कॉम्प्लिमेंट्स, बरोबर. हॅलो, ए काय म्हणतो पहिलं कम्युनिकेशन मध्ये? हॅलो, your handwriting is so neat and tidy. It's really look nice. B म्हणतो thank you. ए काय म्हटला की हॅलो, तुझं अक्षर खूप सुंदर आणि स्वच्छ आहे, तू खूप छान दिसत आहे. बी काय म्हणतो? थँक यू. नंतर डिड यू लाफ ॲट मी? ए विचारतो बी ला, डिड यू लाफ ॲट मी? बी म्हणतो नो आय डिडंट. ए येस यू डिड. ए म्हणतो नाही तू हसलास. बी म्हणतो प्लीज बिलीव्ह मी आय डिडंट. म्हणजे काय? ए म्हणतो नाही नाही तू हसलास माझ्यावरती. बी म्हणतो माझ्यावरती विश्वास ठेव, मी नाही हसलो तुझ्यावर. ओके. थर्ड काय आहे? ए हाय, वुड यू लाईक टू लुक ॲट माय पिक्चर? बी ओ येस आयड लव्ह इट टू. ए हिअर, वाव, दिस इज ब्युटिफुल. बघा, ए काय म्हणतो? हाय, तुला माझं चित्र बघायचं आहे का? बी म्हणतो ओ का नाही, दाखवशील का मला? तर तो म्हणतो हो बघ. वाव, दिस इज ब्युटिफुल. वाव, किती छान आहे. ब्युटिफुल म्हणजे छान, बरोबर. फोर्थ काय आहे? ए यू पुश्ड मी. बी सो प्लीज डोंट डू इट, इट्स हर्ट्स. आय एम सॉरी. आता ए काय म्हणतो? यू पुश्ड मी म्हणजे काय, तुम्हाला ढकललंस? बी म्हणतो हो, मग काय झालं ढकललं तर? बी ए म्हणतो प्लीज डोंट डू इट, इट हर्ट्स. काय म्हटला ए? परत तसं करू नकोस, त्याच्याने मला दुखापत होत आहे. बी म्हणतो आय एम सॉरी, मला माफ कर, बरोबर. पाचवं काय आहे? यू सिंग सो वेल. काय आहे? यू सिंग सो वेल. प्लीज सिंग अ song. Please sing a song. B. Well, thanks, but not now, some other time. A हा B ला म्हणतो तू खूप छान गाणं म्हणतोस,
गाणं म्हणशील का? तो बी म्हणतो वेल थँक्स, बर धन्यवाद, पण मी आता नाही, थोड्या वेळाने म्हणेन. बरोबर. अशा प्रकारे हा संवाद आहे. पुढचा संवाद आपण बघूया आता. याच्यामध्ये पण काय आहे, ऍक्टिव्हिटी सारखं आहे. ऑल बॉडी पार्ट्स स्टँड टुगेदर होल्डिंग हँड. म्हणजे काय? ऑल बॉडी पार्ट्स म्हणजे काय? बॉडी पार्ट्स काय म्हणजे काय? आपल्या शरीराचे अवयव. ऑल वर्क 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 in the morning, in the evening, we are always at work. म्हणजे काय? आपण नेहमी कामात असतो, सकाळ असो किंवा संध्याकाळ. During the day and even at night, we are always at work. Mouth. Hands come forward and tell us what you do. आता जे मुली हँड्स बनले आहेत ते पुढे आले आहे आणि ते काय म्हणत आहे? We left, we hold, we carry, we gave, we take. म्हणजे काय? We left, we write, we carry, we hold, we push, pull, put, 100 things we make. We too are clever pair. हाताची जोडी आहे की नाही आपल्याला 2 हात आहेत ना? बरोबर. तर there is nothing that we can't do. अशी अशक्य अशी गोष्ट कोणतीच नाहीये आम्हाला, आम्ही सर्व काही करू शकतो. पुढचं काय? फिट. कम फॉरवर्ड अँड टेल अस व्हॉट यू डू. आता जी मुलं फिट बनली होती ती पुढे आली. फिट काय म्हणतात? वी वॉक, वी रन, वी टॉक, टॅप, वी डान्स, वी स्किप, वी जम्प अँड होप. आता होप म्हणजे कशी उडी मारायची 2 पायाने हे तुम्हाला माहिती आहे. चालणे माहिती आहे. बरोबर. आता माउथ म्हणतो इयर्स नोज व्हॉट अबाउट यू. म्हणजे काय? डोळे, नाक आणि कान, तुमचं काय काम आहे सांगा बरं. आय काय म्हणतात बघा. वी ओपन, वी क्लोज, वी रीड, वी ब्लिंक, वी सी द फार अँड नियर. म्हणजे काय? आम्ही उघडतो, बंद होतो, आम्ही वाचतो, ब्लिंक होतो आणि आम्ही जवळचं आणि दूर लांबचं सुद्धा बघू शकतो. इयर्स and be it loud, be it soft, every sound we hear. Ears काय म्हणतात? आम्ही सगळं ऐकतो. Nose. I breathe day and night. I can never rest. I have smell, very smell. आणि पुढे काय आहे? Good or bad or best. मी वास घेऊ शकतो, मी श्वास घेतो, मी श्वास सोडतो आणि माझं चांगला वास आहे, खराब वास आहे हे मी स्पष्टपणे सांगतो. माउथ. ओ यू नो आय ओपन अँड शट अँड स्माइल. म्हणजे काय? मी उघडतो, बंद होते आणि हसतो. आय स्पीक, आय ईट, आय ड्रिंक. मी बोलतो, मी खाणं, जेवतो, पाणी पण पितो. सिप, सिरप, चिव अँड बाईट. म्हणजे काय? चिव म्हणजे चावणे, बाईट म्हणजे घास घेणे. And goes a lazy belly, it's right. The belly doesn't do any work, that's right. All the belly doesn't do any work. That's belly काय म्हणते? belly म्हणजे पोट. पोट काय म्हणते बघा आता इकडे लक्ष द्या. That's not right म्हणजे बरोबर नाहीये, चुकीचं आहे. माझं पण खूप काम आहे. I do a lot work. But it go inside on outside me, you can't see it, but I do work. Why can't we see it? Because you don't do any work. Hands. Hands काय म्हणतात? The only work is to grab a good food. तुझं फक्त काम आहे छान छान जेवण खायचं. पाय काय म्हणतो? You don't move a step. तू एक पाऊल सुद्धा चालत नाहीस. You should work, give your food all. We didn't work for you, you won't get any food now. आता तो म्हणतात, पाय काय म्हणतात? जर आम्ही तुझ्यासाठी कामच नाही केलं तर तुला एक घास सुद्धा मिळणार नाही. तर त्यावरती बेली काय म्हणते? डोंट डू दॅट. आय वर्क फॉर ऑल ऑफ यू. वी विल ऑल सफर इफ यू डोंट गिव्ह मी फूड. म्हणजे काय? तुम्ही जर मला अन्न दिलं नाही तर आपण सगळ्या जणांना सफर म्हणजे काय?
त्रास होईल, सहन करावं लागेल वाईट गोष्ट. ऑल म्हणजे सगळे काय म्हणतात, डोंट ट्राय टू डिसीव्ह म्हणजे काय, आम्हाला पटवण्याचा प्रयत्न करू नकोस. नथिंग विल बी रिसीव्ह म्हणजे काय, इथून पुढे काहीही मिळणार नाही. मग 3 hours later 3 तासानंतर काय होतं, बेली प्लीज गेट माय ऑल रेडी, नीड फूड टू स्टार्ट माय वर्क. पोट म्हणतो आता मला जेवायला द्या, मला पुढचं काम करायचं आहे. बेली. अदर्स काय म्हणतात, नो मीन्स नो, नाही म्हणजे नाही. वी आर गोइंग टू रिलॅक्स जस्ट लाईक यू, आता आम्ही काहीच काम करणार नाही, तुझ्यासारखं निवांत बसणार आहे. मग बेली म्हणते, प्लीज लिसन टू मी, यू मस्ट गिव्ह मी फूड, आय डायजेस्ट इट फॉर ऑल ऑफ अस. म्हणजे काय, आम्हाला जेवायला म्हणजे तुम्ही जेवण द्यायला सुरुवात करा, मी ते डायजेस्ट करणार. आणि त्यावेळेस अदर्स, सॉरी डोंट ट्राय टू डिसीव्ह, नथिंग विल रिसीव्ह म्हणजे काय, आता तू आम्हाला पटवण्याचा प्रयत्न करू नकोस, तुला काहीही मिळणार नाही. मग बेली, हाऊ आर यू ऑल माय फ्रेंड्स. माउथ, ओ आय फील सो ड्राय. तोंड म्हणतो आता मला असं सुकून गेल्यासारखं, कोरड पडल्यासारखं झालेलं आहे. हँड्स अँड फीट, वी फील सो वीक. वीक म्हणजे अशक्त वाटत आहे आम्हाला. डोळे, वी कांट सी प्रॉपरली. डोळे म्हणत आहे आम्हाला व्यवस्थित दिसत नाहीये. इयर्स अँड नोज, वी फील सो टायर्ड. ऑल, व्हॉट्स द मॅटर, व्हॉट्स द रॉंग विथ ऑल ऑफ अस. काय असं झालं की आपल्या सगळ्यांना असं वाटत आहे. त्यावेळेस बेली, यू सिली फूल्स. ब्रेन म्हणतो, ब्रेन म्हणजे बुद्धी, आपलं डोकं. नाव यू हॅव नो एनर्जी. व्हॉट गिव्स यू एनर्जी, फूड. Who works on food gives you energy. Think. मग ब्रेन काय म्हणतो, अरे मूर्खांनो, हे जे तुम्हाला त्रास होत आहे हे जेवण न दिल्याने होत आहे. कोणाला, बेलीला. बेलीला म्हणजे पोटाला. तर त्यामुळे तुम्हाला एनर्जीच नाहीये, तर तुम्ही वीक वाटणारच तुम्हाला, बरोबर. ऑल कुड बी इट म्हणजे खरंच असं आहे का. मग ब्रेन म्हणतो, येस ऑफकोर्स. तर बेली डायजेस्ट फूड अँड सेंड एनर्जी टू ऑल ऑफ यू. डू यू अंडरस्टँड इट नाव. म्हणजे आता बघा, बेली डायजेस्ट द फूड अँड सेंड एनर्जी म्हणजे काय, पोट हे आपलं अन्न पचवतं आणि आपल्या शरीराला पूर्ण सगळ्या अवयवांना शक्ती प्रदान करायचं काम करत असतं. अशा वेळी तुम्हाला हेच समजून सांगण्यासाठी मी आता बोलत आहे. म्हणजे कोण, ब्रेन बोलत आहे. ऑल, येस येस, नाव वी नो द बेली डज अ लॉट ऑफ वर्क. आता आम्हाला समजलं की पोट हे खूप महत्वाचं काम करत आणि खूप जास्त काम करत आहे. डज नॉट शो इट ऑफ, पण तो जे काम करतो त्याचा तो दिखावा करत नाही. ही डज इम्पॉर्टंट वर्क म्हणजे काय, तो खूप महत्वाचं काम करत आहे. पुढे, ऑल होल्ड हँड्स, sing together. Work, work, work. In the morning, in the evening, we are always at work. बरोबर. आलं सगळ्यांचं लक्ष. अशा प्रकारे पुढचं आता, रोटी इन अ पॅन, रोटी इन अ पॅन. पफ पफ टोस्ट, रोटी इन द पॅन. वेजी इन द पॅन, वेजी इन द पॅन. फ्राय फ्राय ड्राय फ्राय, वेजी इन द pan. Salad in the bowl, salad in the bowl. Crunch crunch munch munch, salad in the bowl. Milk in the cup, milk in the cup. Sip sip sip, milk in the cup. रोटी माहिती आहे सगळ्यांना, पोळी. पॅन म्हणजे तवा आणि पफ म्हणजे फुगणे, इथे दाखवलंय चित्राप्रमाणे, बरोबर. व्हेजी म्हणजे काय, भाज्या. पॅन मध्ये काय आहे, सुकी भाजी आहे, पण त्याला फ्राय करत आहे, बरोबर. आणि ते कुठे आहे, गोल असा
सगळ्यामध्ये आहे. सॅलेड सगळ्यांना माहितीये, कुकुंबर, रॅडिश आणि काय असतं अँड बीटरूट, हे सगळं काय आहे, सॅलेड आहे. बरोबर. मिल्क ऑफ कप म्हणजे दुधाचा कप. आता पुढचं काय आहे, गो अँड इंटिग्रेट्स थिंग्स यू गो इन अ बिस्किट. बरोबर. हे बिस्किटचं आहे. याच्यामध्ये पहिले काय आहे, हे रॉ मटेरियल आहे. काय आहे, सगळे फ्लॉवर्स आहेत, ऑइल आहे. बरोबर. इसेन्स आहे. मग हे कुठे फॅक्टरीमध्ये बनत आहे, इथे बघा फॅक्टरीमध्ये बनत आहे. हे मशीन आहे, या फॅक्टरीच्या मशीन मध्ये बिस्किट्स बनत आहे. इथे मिक्सिंग होत आहे आणि इकडे पॅक करत आहे. आता इथे पॅकेजिंगचं पण आहे. इथे एक एक बिस्किट्स कसे सेपरेट केलेले आहेत आणि मग हे नंतर स्टोर केले. बरोबर. हे असे मशीन मधून काढले आणि मग इकडे स्टोर केले. त्याचा पेपर आहे आणि ते स्टोर करून ठेवलेले आहे. बरोबर. आता लिसन केअरफुली अँड स्पीक. ए, गेस व्हॉट आय हॅव इन माय हँड. ट्रिम्ड सीड. कॅरट सीड म्हणजे काय, हाऊ डू यू गेस, दॅट्स अ सिक्रेट. नाव गेस व्हॉट आय फाउंड. ए, it should something to eat. B, no, it's something to read. No. A, it's something to write with. B, no, it's something to play with. Not really. I give up. You tell me. It's a feather I find under the banyan tree. म्हणजे काय की माझ्या हातामध्ये काय आहे, गेस कर. ते काय आहे, खाण्याची वस्तू आहे, वाचण्याची गोष्ट आहे, लिहिण्याची गोष्ट आहे. ते म्हणतं नाही, हे फेदर आहे. म्हणजे काय, पक्षाचा पंख आहे, तुम्हाला वडाच्या झाडाखाली सापडलेला आहे. ओके. नेक्स्ट, द डे. 12 good hours in every day time for work and time for play. 24 for a day and night, some for darkness, some for light. बघा, 12 good hours in every day म्हणजे काय, दिवसात 12 तास असतात, पण दिवस आणि रात्र मिळून 24 तास असतात. 12 तास उजेडाचे, 12 तास अंधाराचे. म्हणजे 12 तास उजेडाचे आहेत, त्यामध्ये कामासाठी, खेळण्यासाठी वेळ आहे. पुढचं, द मंथ्स म्हणजे काय, महिने. 30 day has September, April, June and November. All the rest have 31 days except February alone. That has 28 days clear and 29 each a leap year. आता 30 दिवस कोणत्या महिन्यात असतात, सप्टेंबर, एप्रिल, जून आणि नोव्हेंबर. बरोबर. आणि 31 दिवस हे फेब्रुवारी सोडून बाकी सगळ्या महिन्यांमध्ये असतात. 28 ते 29 दिवस फेब्रुवारी मध्ये असतात. 29वा दिवस हा वर्षामध्ये येतो, जो की 4 वर्षांनी येतो. बरोबर. हे सगळ्यांना माहिती आहे. आता पुढे आपण गार्डन वर्ल्ड बघणार आहे, जे नेक्स्ट पार्ट मध्ये आपण बघणार आहोत. थँक्यू सो मच स्टुडंट्स.